नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याच्या तयारीविषयी. तर आपल्याला माहिती आहे गुढीपाडवा अक्षरशः आठवड्यावर फक्त येऊन ठेपलाय आणि आपल्या सगळ्या महिला वर्गाला एकच चिंता असते, कुठली साडी नेसायची, सहावार नेसायची, नऊवार नेसायची, कुठले दागिने घालायचे. तर आजचा व्हिडिओ त्या संदर्भातला आहे. आपण नेसणार आहोत नऊवार साडी आणि तीही सहावारी साडीपासून आणि तीही फक्त 2 मिनिटात. कुणाचीही मदत नाही घेता आपण एकट्याने सहज नेसू शकतो अशी ही साडी आहे. तर चला कुठलीही वेळ न दवडता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर मी घेतलीये एक काठ असणारी एक सहावार साडी. ओके. तर जी नॉर्मल लेंथ असते सहावारीची तीच आहे, फार लेंथी साडी नाहीये. आणि हा तिचा आहे एक्स्ट्राचा पीस जो असतो ब्लाउज पीस, तर त्याचा भाग आहे. तर साडीला आपण सुरुवात कशी करणार आहोत तर 1.5 मीटर साडी डाव्या हाताला सोडायची आणि उरलेली उजव्या हाताला आणि इथे गाठ मारून घ्यायची आहे. डबल गाठ मारायची जेणेकरून साडी सुटणार नाही, कारण याच गाठीवर पूर्ण साडी अवलंबून आहे. तर आता ही आहे माझ्या उजव्या हाताची साडी, ही आहे डाव्या हाताची साडी. आता ह्या ब्लाउज पीस आहे त्यामुळे याला काठ नाही आलेले. ओके. तर मी ही जी साडी आहे ही माझ्या डाव्या पायाच्या खालून फिरवून घेणार आहे. ही अशी घेतली आहे डाव्या हाताच्या खालून फिरवून, त्यामुळे असा धोतीचा लुक किती येईल असं बघायचं. ओके. ही झाली फिटिंग, खाली फिट होईल असं बघायचं आणि याच्या प्लेट्स करून घ्यायच्या. आता याला ब्लाउज पीस असल्यामुळे याला काठ नाहीयेत. वरती जर काठ असतील तर हा वरती काठ येतील असं बघायचं, आणि हा ब्लाउज पीस असल्यामुळे याला वरती काठ नाहीयेत. आणि असंच असं आपण आता मागून खोचून घ्यायचंय. जर इथे काठ राहिले असते तर हा असा कासोटा जो असतो तो इथून असा दिसला असता. तर हा झाली आपली डावी बाजू पूर्ण. आणि आता घ्यायचंय उजव्या बाजूने साडी पायाखालून फिरवून घ्यायची. तर इथे पायामध्ये त्याची धोती सारखा लुक येईल अशी फिट होईल असं ठेवायचंय. आणि याचा पदराच्या प्लेट्स करून घ्यायचे आहेत. तर बऱ्यापैकी मोठा पदर निघतो आणि ही जी आहे ती उरलेली इथे खोचून आपण त्याला पिनअप करू शकतो. तर अशा पद्धतीने किती 2 ते 3 मिनिटात हड्डी साडी नेसून झालेली आहे. त्यामुळे फार काही मेहनतही नाहीये आणि फार वेळही जात नाही, कॉम्प्लिकेटेडही नाही. आपल्याला वाटतं की नऊवार साडी नेसणं खूप अवघड आहे, तर तसं नाहीये. तर सहावारीची नऊवार साडी नेसणं अतिशय सोपं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही साडी नेसू शकतो. आणि जर आपल्याला इथे पायाजवळ जो धोती जर लुक येत नसेल तर आपण पिनअप करून त्याला तसा लुक देऊ शकतो. तर खूप कमी वेळात साडी नेसून झालेली आहे. आणि इथे आपण जो उरलेला जो गोळ समजा जर येत असेल तर तो आपण पाठीमागे फिक्स करूयात. तर ही मी जी साडी नेसली ती लेगिन्सवर नेसली आहे. तर शॉर्ट्सवर आपण त्याचा एक्झॅक्ट लुक कसा येतो तो बघूयात. शॉर्ट्स घातल्यावर त्याचा लुक कसा येतो आणि ब्लाउजवर, कारण ही शर्ट आणि लेगिन्स असल्यामुळे ती तेवढी उठून दिसत नाहीये. तर त्याचा आपण शॉर्ट्स आणि ब्लाउज घालून या साडीचा लुक कसा दिसतोय ते एकदा बघूयात. तर अशा पद्धतीने आपली जी साडी आहे ब्लाउजवर आणि म्हणजे मी लेगिन्स रिप्लेस करून त्या लेगिन्स आपण जे साडीच्या खाली ती शॉर्ट्स घालू शकतो नऊवारी साडीच्या खाली, तसं मी शॉर्ट्स आणि ब्लाउज घालून ही साडी आता आपली रेडी झालेली आहे. तर आता पिनअप करूयात आणि जिथे जिथे गोळ आहे साडीचा असं वाटतंय तिथे तिथे पिनने फिक्स करूयात. म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय आपण साडी ही नेसू शकतो. जर कोणी अवेलेबल नसेल आपल्याला साडी नेसवण्याला मदतीला तर सहज आपण 2 ते 3 मिनिटात ही साडी नेसू शकतो. तर बघू शकता तुम्ही आपण साधी सहज काहीतरी ज्वेलरी, आता मी फारसा मेकअप नाही केलाय किंवा ज्वेलरी वगैरे घालत नाहीये.
तर मी फक्त तुम्हाला दाखवते साडीचा लुक की कसा आपण पटकन 2 ते 3 मिनिटात फक्त साडी घालू शकतो. तर आपण असं छानसं मिनिमल ज्वेलरी आणि मिनिमल लुक करून असं छानसं सोबरचं लुक गुढीपाडव्यासाठी तयार करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या अशाच एका युनिक व्हिडिओमध्ये काहीतरी माहिती देण्यासाठी, माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.